श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आशा करते की तुमचा आजचा दिवस हा आनंदाचा आणि उत्साहात जावो, हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारची आपण स्वामी महाराजांची कोणकोणत्या सेवा कराव्या हे आपण बघूया. आता सर्वप्रथम तुम्ही जेव्हा उठता किंवा ज्या टायमिंगला उठता त्याच्या आधी तुम्हाला गुरुवारी उठायचं आहे. म्हणजे दररोज जर तुम्ही 7ला उठत असाल तर त्याच्या अर्धा तास तरी किमान आधी उठा. म्हणजेच जरी दररोज सेवा झाली नसेल तुमची तर गुरुवारी तरी नक्कीच सेवा होतील. आता सर्वप्रथम तुम्ही तुमची आंघोळ इतर कामे आटपून घ्या. त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्ही उंबरठा स्वच्छ पुसून घ्या आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करा. म्हणजे हळद, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं गाईचं गोमूत्र घ्या आणि ते सर्व मिश्रण एकजीव करा आणि उंबऱ्याला हळदीचं एक पातळ थर द्या. त्याच्यानंतर उंबऱ्याची व्यवस्थित पूजा करून घ्या. म्हणजे त्याच्यावर गंध, फुलं, अक्षता वाहा, अगरबत्ती लावा आणि आरती ओवाळा. त्याच्यानंतर जी तुळशी माता आहे तर त्या तुळशी मातेला तुम्हाला गुरुवारी थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे, ते करून घ्या. त्याच्यानंतर तुमची जी काही नित्यसेवा असेल, म्हणजे जर गुरुवारी तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवा करा. त्याच्याबरोबर अजून काही महाराजांची सेवा करा. दर गुरुवारी तुम्ही न चुकता स्वामींच्या मूर्तीला किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक हा आवर्जून करा. त्याच्यानंतर दत्त महाराजांना पिवळं वस्त्र अर्पण करा. म्हणजे पिवळं वस्त्र घाला. पिवळी फुलं आवडतात त्यांना, म्हणजे पिवळी फुलं अर्पण करा. त्याच्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राचा जप करा. 1 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. आणि जर शक्य असेल तर किमान गुरुवारी तरी 11 माळी स्वामी समर्थ हा मंत्र जपा. त्याच्यानंतर 11 वेळा तारक मंत्राचं पठण करा. आणि जो गुरुचरित्र आहे तर गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय हे नक्की गुरुवारी वाचा. म्हणजे जरी दररोज जरी सेवा घडली नसेल, प्रत्येकाला वेळ मिळतोच असं नाही. नामस्मरण तर दिवसभर तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तेव्हा करा. पण किमान दर गुरुवारी तरी ह्या सेवा नक्की आवर्जून करा. जर तुम्ही दर गुरुवारी न चुकता जर या सेवा केल्या तर याचं फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास देखील होईल. त्याच्यानंतर गुरुवारी तुम्ही आवर्जून मठात किंवा मंदिरात जा. तिथं तुम्हाला जमल्यास केळी किंवा इतर फळं किंवा काही जरी आपण नैवेद्य म्हणतो, नैवेद्य जर जमला किंवा प्रसाद तरी तो अवश्य तुम्ही द्या. जर गोरगरीब गरजू तुम्हाला लोक जर दिसले तर त्यांना थोडंसं दान करा. म्हणजे गुरुवारी तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या सेवा करा. दिवसभर तुम्ही स्वामी समर्थ मंत्राचं असेल तर अवश्य जप करा. आता किमान दररोजसुद्धा हे करायला हरकत नाही, पण प्रत्येकाची मुलं बाळं संसार बघता हे शक्य असेलच असं नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल, जेव्हा जेव्हा शक्य असेल तर तेव्हा तेव्हा नामस्मरण करायला विसरू नका. अशा प्रकारे दर गुरुवारी जर तुम्ही न चुकता जर या सेवा केल्या तर स्वामी महाराज तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण करतील. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.